नागपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत ड्रग्ज तस्करांच्या मुसक्या आवळल्यात। गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत तब्बल 70 ग्रॅम एमडी पावडर, 3 महागडे मोबाईल आणि एकूण सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणात सिरसपेठ येथील लकी मनपिया याला अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षित बालकाचा सहभागी समोर आला आहे। या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेटला मोठा धक्का बसला आहे। बघूया सविस्तर रिपोर्ट। नागपूर शहर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की नाल्याजवळ एका ठिकाणी एमडी पावडरची विक्री सुरू आहे। या खात्रीशीर माहितीच्या आधारे एपीआय बारंगे, अजय यादव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी सापळा रचला। संशयास्पदरित्या ऍक्टिवा वाहनावर बसलेल्या एका तरुणाला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल 70 ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे। याशिवाय एक आयफोन, 2 अँड्रॉइड मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण सुमारे 8 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे। या कारवाईत सिरसपेठ येथील लकी मनपिया याला अटक करण्यात आली असून एका विधी संघर्षित बालकाचाही सहभाग उघड झाला आहे। आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। प्राथमिक चौकशीत आरोपींना एमडीचे व्यसन लागल्यानंतर स्वतःची नशेची गरज भागवण्याकरिता आणि झटपट पैसा कमावण्यासाठी त्यांनी एमडी विक्रीचा व्यवसाय सुरू केल्याची माहिती समोर आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त नागरे पाटील, संयुक्त पोलीस आयुक्त रेड्डी, क्राईम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस उपायुक्त निलेश अग्रवाल, एसीपी जाधव आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। नागपूर पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला असून ड्रग्ज तस्करांविरोधात कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे। बरोबर आहे। गोपनीय माहिती मिळाली की या ठिकाणी नाल्याजवळ एमडी विकत आहे अशा खात्रीशीर खबरीवरून शहानिशाकरिता आम्ही सर्व पेट्रोलिंग रवाना झालो। सोबत एपीआय बारंगे आणि अजय यादव यांची टीम त्या ठिकाणी संशयितरित्या एका ऍक्टिव्हावर बसलेले जे डाऊट आला त्याला ताब्यात घेतलेले। टोटल जवळपास 70 ग्रॅम एमडी आणि एक दुचाकी मोबाईल, एक अँड्रॉइड आयफोन आणि दुसरे 2 अँड्रॉइड, असे 3 अँड्रॉइड मोबाईल आणि एक दुचाकी आणि 70 ग्रॅम एमडी पावडर, असं टोटल अंदाजे 8 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। त्याच्यात आरोपी हा मनपिया म्हणून आहे, लकी मनपिया, सिरसपेठचा राहणार आहे आणि सोबत एक विधी संघर्षित बालक आणि एक पाहिजे आरोपी आहे। बरोबर आहे, ते खाण्याची सवय पडलेली आहे। त्याच्यानंतर खाण्याचा शौक भागवणे, नंतर विक्री करून कमाई करणे, म्हणजे कमी वेळात झटपट कमाई कसं करायचं आहे या पद्धतीने यांचा व्यवसाय सुरू झाला होता। त्याच्यामुळे यांना बंद करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे। याच्यात माननीय पोलीस आयुक्त श्री नागरे पाटील सर आणि जॉईंट सीपी रेड्डी सर, आमचे क्राईमचे गाबाळे सर आणि साऊ मॅडम, तसेच आमचे पोलीस उपायुक्त डिटेक्शन अग्रवाल साहेब, एसीपी आमचे जाधव साहेब, या टीमच्या मार्गदर्शन ही कारवाई करण्यात आली। नाही, या अगोदर नाही, जो पाहिजे आरोपी आहे त्याच्यावर गुन्हे आहेत। हे जस्ट सुरू केलेले होते याचा व्यवसाय, त्याच्यात पकडले गेले। नागपूर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरात अंमली पदार्थांचा अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे। फरार आरोपींचा शोध सुरू असून या रॅकेटमधील आणखी कोणाचे धागेदोरे समोर येतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।